महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे। राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेऊयात। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। शिवजयंतीचा राज्यात उत्साह पाहायला मिळाला। शिवनेरीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्सच्या कार्गो हबचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे। MMRDAची सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी 48,000 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा आता राबवण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामतीत जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। सुनेत्रा पवारांनी नागरिकांच्या समस्या ऐकल्या, त्याचबरोबर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या। गडचिरोलीत माओवाद्यांच्या दहशतीचं शेवटचं चिन्ह हटवलं। 44 स्मारकं सुरक्षा दलांकडून यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आली। शिवजयंतीचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळाला। शिवनेरीवर देखील हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत जयंती सोहळा आनंदात साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शिवरायांचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केली। आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करतो आणि ती देखील ज्यावेळी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शिवनेरी सहित महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केले आणि जगातल्या 27 देशांनी एकमताने मतदान करून या ठिकाणी संपूर्ण जगाकरता होय हे जागतिक वारसा स्थळ आहेत अशा प्रकारची मान्यता दिली। 2030 साली महाराजांची 400वी जन्मशताब्दी, 4थी जन्मशताब्दी ज्यावेळेस आपण साजरी करू त्यावेळी निश्चितपणे अतिशय भव्य जगभराचे डोळे दिपतील अशा प्रकारची शताब्दी ही आपण साजरी करू हा विश्वास देतो। या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त केला, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील भावना व्यक्त करत शिवनेरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी संदर्भात आश्वस्त केलं। पुढची बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात। या ठिकाणी फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा मानला जातोय। I am very happy today that this facility will be facilitating the entire business in the state of Maharashtra. Our dream of making this airport the best in India comes true. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। बदलत्या जागतिक व्यापारी परिस्थितीत फेडेक्सनं मुंबईत ही गुंतवणूक केली आहे। हा निर्णय भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाचं प्रतीक मानलं जात आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच MMRDA संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। MMRDAची 160वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच प्राधिकरणानं 17 लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली यावेळी मुंबई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 48,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला देखील मंजुरी देण्यात आली आहे। या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या 2 शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली। MMRDA अतिशय सर्वसमावेशक अशा प्रकल्पांना चालना देणारी यंत्रणा आहे। 2026-27ला 48,072 कोटी हे बघा असा ग्राफ आहे यांचा। हा ग्राफ असा वाढलेला आहे, म्हणजे एवढ्या 5 वर्षामध्ये एकदम म्हणजे पूर्ण गेम चेंजर याला म्हणावं लागेल अशा प्रकारचं
काम MMRDAच्या माध्यमातून होत आहे. MMR क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 337 किलोमीटर मेट्रो जाळ्यासोबतच पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राऊंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती दौऱ्यात अगदी अजितदादांच्या शैलीमध्ये जनता दरबार घेतला. सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतल्या पहिल्याच जनता दरबाराला लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीत गेल्या होत्या. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नंतर जनतेच्या मागण्यांबाबत जनता दरबार घेतला आणि प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचं प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारकं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली. याबद्दल गडचिरोली पोलीस दलाचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय. ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती मर्यादित नसून अनेक वर्ष जनतेच्या मनावर निर्माण झालेल्या भीतीच्या मानसिकतेवरती लोकशाहीनं मिळवलेला निर्णायक विजय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शासनाच्या सातत्यपूर्ण आणि ठाम माओविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत मोठा बदल झालाय. जिथे पूर्वी दहशतीचे प्रतीक उभे होते तिथे आता प्रशासनावरील विश्वास आणि विकासाची आशा निर्माण झालीय. ही कारवाई गडचिरोलीतील बदलत्या वास्तवाचं प्रतीक मानली जाते. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.